आता हो. आणि अखेर 5 तांदूळ, वर्षानंतर धान्य मिळाले. गहू गहू तांदूळ खजूर आहे. पहिले नाही भेटत होतं त्यांचं काही नाही. आता भेटतंय ना. हो आणि जुळ आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा रांगेत बसणाऱ्या जळगाव तालुक्यातील अजूनही शेकडो कुटुंबे अशी आहेत की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, परंतु कुठल्याही योजनेत नाव नसल्याने त्यांना धान्याचा लाभ मिळत नाही. ही कुटुंबे गावात काम उपलब्ध नसले की रोजगारासाठी स्थलांतरित होतात. अशाच आसपा व खर्डी बुद्रुक येथील 24 कुटुंबांचा मी रेशनचे धान्य मंजूर व्हावे म्हणून व्हिडिओ बनवला होता. रेशन कार्ड आहे का तुमच्याकडे? हा, रेशन कार्ड आहे. सरकार मोठे मोठे दावे करते की आम्ही सगळ्यांना मोफत धान्य भेटतो, मग तुम्हाला भेटते का धान्य? नहीं दाना कार ही सापडतला ऑनलाइन कर करीन फिरी फिरीन थाकरे सापडतला निंद दाण्याच्या कागले येल जो है पोला जो है करीन फिरी फिरीन थाक गेला काही निंद दाण्या नाही काही सापडतला निंद गाड ये जो है पोला जो है उदड फिरवतात दडगाव मात्र ना बे फिरवून येरण जाणून आवणून बाडू खूप लांब पडतला म्हणून किती खर्च लागतो तरी? आवण जाणे 1000 रुपये लाग जातला तर ना बेरून जाणं खर्च काय पुरी हालीन जाणं 1015 लाग जातला. मग तुम्ही आता धान्य कुठून आणतात? नंदुरबार वेसाता लेतला बाजारातून? हाँ काय बाजार भाव आणतात? 30 रुपये है, 30 रुपये किलो. तांदूळ? हाँ 30 रुपये किलो तांदूळ. मात्र बाबा काय सरकार आपते आम बी खाव लागतं पण काय सरकार बी निंदा आपलं काय तर पुऱ्या कुदरी कुदरी करिया करता पण जुरत वेसातच एक दुधी मंजरी साले ते काम करेन आपण लावीन दुकानावर 30 रुपये किलो. काय समस्या आहे तुमची? आम्हाला धान्य नाही भेटत हा. रेशन. का बरं? आपण आमच्या ऑनलाईन नाही झालं असं सांगत होतो. पहिले भेटत होता? हा पहिले भेटत होता. किती वर्ष भेटलं? 10 वर्ष भेटला. 10 एक वर्ष धान्य हा, भेटलं हा 10 वर्ष धान्य भेटला आम्हाला. आणि आता 4 वर्षापासून नाही मिळत. हा 4 वर्ष. मग आता तुम्ही कुठून आणून खाता पाहिजे धान्य? आमका बजाराम देखो वेसात लावी खातला प्रथम पैहार येते वेसात लावी खातला आणि पैहाते मंजरी करणे जातला मंजरी करीन 1 किलो 2 किलो लावतला बोले 1-2 वेल कोण 4-5 माण है गोरमामू ते असते आमरी टाटायचे ती तहा आमू मंजरी करीन बिलिंग खा पण नित नामू डाया माण है जा होते भी आमू कोण है पूजा भी से पण पूजा भी काय करता चबी मंजरीच करतला हो पूजा मंजरी करतला पैहा पेते लावी खातला निते अंत काही नाही होला. आम्ही सदर मुद्द्याबाबत मान्य तहसीलदार साहेब यांच्या नावाने अर्ज लिहिला, लोकांचे सह्यांचे घेतले आणि तहसील ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना पत्र दिले, चर्चा केली आणि मागणी केली की आम्हालाही प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये स्वस्त दराने मोफत दराने धान्य मिळाले पाहिजे. आता आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर साधारणतः आपल्या तालुक्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 1,95,000 टोटल पॉप्युलेशन आहे आपल्या तालुक्याची. 33,000च्या आसपास आपली पूर्ण कुटुंब आहे. त्या गावातले जे गरीब आणि गरीब लाभार्थी आहेत त्यांना आपण न्याय देण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करतो. विशेष करून नर्मदा काठाचे जे लाभार्थी आहेत त्यांना धडगावला पोहोचायला वेळ लागतो किंवा तिकडे उत्पादनाची साधनं नाही किंवा दुकानं नाही, रेशन नाही, तर त्या ठिकाणी आपण प्राधान्याने तिकडचे लाभार्थी आपण यामध्ये घेत असतो. आणि आता आपण जे काही खर्डी बुद्रुक आणि आसपा गावचे आणलेले आहे त्या आपण लाभार्थ्यांची आपण चौकशी करून घेणार आहोत आणि त्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना आपण लाभ निश्चितच देणार आहोत. धन आपल्या रेशनचं धान्य मिळत नव्हतं, आपण पुढे काय झालं नंतर आपण कसं आता मिळतं का धान्य तुम्हाला? हो यंदा मिळते पण यामागची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. 4-5 वर्ष झाले की आम्हाला रेशन कार्ड असून सुद्धा रेशन मिळत नव्हतं. मग रेशन दुकानदारावाले काही तुमचं ऑनलाईन झालं नाही असं कसं खातं मात्र उत्तर द्यायचं. मग त्यांना आम्ही कागदपत्र दिली, आधार कार्ड दिलं, पण त्यांनी ते काम करून दिलं नाही. मग हताश होऊन आम्ही मग चेतनदादांकडे गेलो आणि हे आमची कहाणी सांगितली, सगळी गोष्ट सांगितली, रेशन मान नाही मिळत असं म्हणून. मग चेतनदादा आले, मग त्यांनी आसपा गावातील 3 कुटुंबांचं आधार कार्ड घेतले, त्यांची कागदपत्र बनवली. मग आम्ही तहसीलदार साहेबांकडे गेलो, त्यांना निवेदन दिलं. आमच्याबरोबर खाडीचे लोकसुद्धा होते. मग त्यांना आम्ही रिसर सांगितलं आणि त्यांनी मग तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलं की तुमचं काम आम्ही लवकरच करून देणार आहोत. मग ते झाल्यावर सुद्धा खर्डेवाल्यांचे मंजूर झाल्यानंतर सुद्धा आमचं आसपावाल्यांचं बाकीच होतं. पुन्हा एकदा परत तहसीलदार साहेबांकडे गेलो, त्याने परत एकदा
त्यांना ती आमची पार्श्वभूमी सांगितली. मग तहसीलदार साहेबांनी आम्हाला प्रतिसाद कार्ड मिळाले आज. नंतर आता 2-3 महिने झाले की आम्हाला रेशन मिळू लागलंय. तर धान्य सुरू झाला हा आता धान्य मिळतंय आम्हाला. प्राधान्यामध्ये हो प्राधान्य म्हणते. मोफत धान्य भेटलं. हो मोफत धान्य मिळतंय आता. आता खुशी आहेत तरी. हो आता आनंदी आहेत. तर मला विशेष करून चेतन दादांचे आणि तहसीलदार साहेबांचे मनपूर्वक आभार मानावा. या कामी त्यांनी खूप लाख मोलाची मदत केली आणि आम्हा गरिबांना ते वंचित रेशनापासून त्यांनी रोखलं. आधी तुला धान्य भेटत होतं का? तेल काय नाही भेटत लेखा पुढं करलं ना त्या सापड होऊन गेला. व्हिडिओ केला होता आपण. हो व्हिडिओ काढला होता ते. पत्र दिलं हा. साहेबांना. साहेबा पत्र आपलं व्हिडिओ करून सापड होऊन गेला. आता तुला धान्य भेटतं मोफत. हो मोफत सापड करा. आधी तुला धान्य भेटत नव्हतं म्हणून तू कुठून धान्य आणत होता? विकत किती काय भाव होता? 30 रुपये किलो. तांदूळ हो 30 रुपये किलो लेतो तुम्ही. मोफत सापड तर काय नाही. किती धान्य भेटतं तुला आता? तांदूळ किती भेटतं? गहू किती? 15 किलो आणि गहू 10 किलो. म्हणजे 25 किलो हो धान्य 25 किलो मोफत भेटतं. मोफत. आता काय मागणी तुझी? काय व्हायला पाहिजे? आता सिंधा हरी सापड होऊन जायचं खूप भारी जाय. मैं दौड़गाव 150 किलोमीटर जाना तुला लेने हैं ते 4 में जाने फसा नहीं पुरत रहते. यहाँ सिंधा में सापड़ी जाए तो खूप भारी जाय. हा नंतर काय करलं आपण? तो कागले लेता गया कागले लेखा प्यान अंतर आमको रहे बाल देता दो मारो तो मुको दिल करीना तमाम तिरया तर या थोड़ा दिन फसा गया ते ओय है तुमरा ऐसे हो तर नहीं रही नहीं थोड़ा क्वारो मांग अंत जुने हंडी माले तो से वे हो मैं हाजो को रेटिया जुरे है आप आपे ते के रे चंदार भी आपे हैं चेतन दादून तो सिल टाइप करीन हाजो करी आंबर यार का फिर थक गईला ते आज वाणे करतात. 4-5 वर्ष जात रे आता हमकी वीडियो निंदे ए माझा सखी मंग्या पवरा. आणि गटाचं नाव काय? गटाचे नाव दीपिका मोहल्ला दुसरं रेशन दुकान चालवतो तुम्ही. रेखन कोणत्या गावाचं? सखी मंग्या पवरा हे रेशन दुकानदार आहे. तरी सगळं कामाचे देखरेख आम्ही करतो. वाटप हे थंबचे काम असते ते ऑनलाईन काम असल्यामुळे आम्ही ते काम करत असतो. आणि हे आसपासचे 3 लाभार्थी आहे त्यांना पहिले धान्य भेटत नव्हतं. आता त्यांना धान्य भेटत आहे. ते एक आहे धनसिंग जिरे पावरा, राजेंद्र भोंग्या पावरा, बोटेसिंग सामा वडवे हे 3 लोक आहे. त्यांना आता धान्य भेटत आहे. धान्य मंजूर झालं का? हो मंजूर झालं आहे. त्यांना वाटप सुरू केलं तुम्ही? हो मोफत पाहिजे. मोफत भेटत आहे. त्यांना प्राधान्यामध्ये आहे ते. अशा प्रकारे धडगाव तालुक्यातील आस्पा व खर्डी बुद्रुक येथील जवळपास 24 कुटुंबांना आणि तालुक्याच्या इतर जवळपास 3000 युनिटला धडगावच्या तहसीलदार साहेबांनी प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये धान्याचा लाभ दिला. मी माननीय सापकाळे साहेबांचे खूप आभार मानतो की ज्यांनी खरोखर जे गरजू समुदाय आहेत त्यांना त्याचा लाभ देऊन त्यांना हक्काचे धान्य मिळवून दिल्याबद्दल.